संस्कार या संस्कृत शब्दाची जी डेफिनेशन सांगितलेली आहे ती आहे संस्कारो हि गुणांतराधानम. म्हणजे अशी प्रक्रिया ज्या प्रक्रियेमुळे त्या इच्छित वस्तूचे गुण बदलले जाऊ शकतात. गुणांतराधानम म्हणजेच गुण बदलता येतात अशी प्रक्रिया म्हणजेच संस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका संस्काराबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे येणारं जे बाळ असणार आहे त्याच्या गुणांमध्ये आपल्याला इच्छित परिवर्तन करता येऊ शकतं. बरोबर. आज आपण जो बोलणार आहोत विषय तो आहे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार याच्या नावातच जडलेला आहे की गर्भ म्हणजे ज्या वेळेला बाळ हे मातेच्या पोटात असतं, उदरामध्ये असतं, त्यावेळेला त्याच्यावरती जे संस्कार केले जातात त्यांना म्हटलं जातं गर्भसंस्कार. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की हे संस्कार कधी करायचे असतात, त्यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात आणि त्याचे कोणते फायदे आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथून. आज आपण जे बघणार आहोत गर्भसंस्कार, तर पहिल्यांदा बघू की गर्भसंस्कार केव्हा करायचे असतात. तर खरं तर गर्भसंस्काराची सुरुवात ही तुम्ही ज्या वेळेला प्लॅन करता की तुम्हाला आता बाळ हवं आहे, तुम्ही एखाद्या नवीन बाळाला जन्म घालण्याची तयारी करत असतात तेव्हापासूनच हे केले गेले पाहिजेत. तेव्हाच तुमच्या मानसिकतेनुसार तुम्ही जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये बदल केले पाहिजेत, तुमच्या आहार विहारामध्ये बदल केले पाहिजेत, तुमचा स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे, तुम्ही काय बघताय, तुम्ही काय वाचताय ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर ही पहिली गोष्ट झाली. त्यानंतर बाळ ज्यावेळी मातेच्या उदरामध्ये असतं त्यावेळेला मातेने घेतलेला जो आहार आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्या बाळावरती होत असतो. माता काय बघतीये, काय वाचतीये, तिच्या कानावरती काय पडतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा त्या बाळावरती पडत असतो. बाळाचा जो मेंदू असतो, ब्रेन असतो, तो सबकॉन्शियस माइंड सगळं ग्रास्प करत असतो आणि तो ज्यावेळी गर्भात असतो त्यावेळेला तो आजूबाजूच्या जगाशी त्याचा संपर्क आलेला नसतो. त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा त्याच्यावरती इम्पॅक्ट पडत नाही. पण ज्या गोष्टी मातेपर्यंत पोहोचतात, त्याच्या आईपर्यंत पोहोचतात, त्या सगळ्याच गोष्टी त्या बाळापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खरं तर गर्भसंस्कार मध्ये इन्क्लूड होतात. कारण तुम्ही जर टीव्हीवरती कोणते हिंसक पिक्चर बघत असाल तर त्याच वेळेला ते बाळ सुद्धा त्या हिंसक गोष्टींमुळे घाबरत असतं. जसं जर का तुम्ही घाबरला ते आतलं बाळही घाबरत असतं. आणि आजच्या जगात खरं तर बघितलं, पूर्वीच्या काळी गर्भसंस्कार करताना म्हणा किंवा बाळ ज्यावेळी जन्माला यायचं तर त्यावेळेला ते फिजिकली हेल्दी आहे की नाही हे बघितलं जायचं. तर आत्ताच्या काळात ती गोष्ट तर महत्त्वाची आहेच की बाळ जन्माला येताना संपूर्ण अवयवांनी युक्त, सर्व व्यवस्थित असं फिजिकली हेल्दी असलं पाहिजे. पण त्याचबरोबर ते मानसिकरित्या सुद्धा हेल्दी असणं गरजेचं आहे. कारण आजच्या ह्या जगामध्ये मानसिक कमकुवत असणाऱ्या लोकांना खरं तर काहीच किंमत नाही किंवा काहीच जागा नाही असं म्हटलं तरी चालेल. ते लगेच डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा मग इतर कोणत्या अनावश्यक गोष्टी त्यांच्याबरोबर घडू शकतात. त्यामुळे मानसिकरित्या सुद्धा स्ट्रॉंग असणं हे आताच्या काळाची गरज आहे. म्हणूनच ज्यावेळी तुम्ही गर्भसंस्कार करत असतात, आपल्यासमोर जे एक्झाम्पल आहेत गर्भसंस्काराची पूर्वीच्या काळी ती म्हणजे अभिमन्यू आहे, शिवाजी महाराज आहेत, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद आहेत. तर ह्या सगळ्यांच्या ज्यावेळी आईच्या उदरामध्ये ते होते त्यावेळेला त्यांच्या आईनी त्यांच्यावरती असे संस्कार केले होते. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला पोटात होते त्यावेळी जिजाऊंना घोड्यावर बसण्याची, तलवारबाजी करण्याची इच्छा होत होती. कारण हेच धैर्याचे, स्वातंत्र्याचे जे आहेत ते संस्कार त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती गर्भावस्थेत केलेले होते. आणि म्हणूनच पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांकडून झाली आणि सगळ्या शत्रूंचा नायनाट त्यांनी केला. तर अशा प्रकारेच आपण गर्भावस्थेत बाळ असतं त्यावेळेला त्याला काय ऐकवणार आहोत, त्याच्यापर्यंत कोणता आहार पोहोचवणार आहोत, कोणतं संगीत आपण त्याला ऐकवणार आहोत, कोणत्या गोष्टी त्याला सांगणार आहोत, त्याच्याशी काय बोलणार आहोत, ह्यात माते इतकाच पिताचाही, त्याचबरोबर आजूबाजूची जी घरातली मंडळी आहेत त्यांचाही रोल तितकाच महत्त्वाचा आहे. घरामधील वातावरण आनंदी राहणं, घरामध्ये चिडचिड, भांडणं न होणं, ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं हे गर्भसंस्काराच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आहाराच्या बाबतीत म्हणाल तर गर्भसंस्कारामध्ये आहार, विहार त्याबरोबर एक्सरसाइज सुद्धा महत्त्वाची सांगितलेली आहे. आहार हा जो गर्भावस्थेत दिला जातो तर गर्भाची जी मासानुमासिक वृद्धी होत असते, म्हणजेच आयुर्वेदानुसार किंवा ॲलोपॅथीनुसार सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाचे कोणते अंग अवयव वाढतात हे आपल्याला आता माहिती झालेलं आहे. त्यामुळे
त्या अंगअवयवाचं व्यवस्थित पोषण व्हावं ह्या दृष्टीने जो आहार उपयुक्त आहे तो त्या महिन्यामध्ये गर्भिणीने घेतला पाहिजे. आणि त्यामुळेच बालकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी हा 9 महिन्याचा वेगवेगळा जो आहार सांगितलेला आहे तो व्यवस्थितरित्या गर्भिणीकडून घेतला गेला तर ते बालक छान असं पोषणयुक्त आणि सर्व अंगअवयवांयुक्त आणि मानसिकरित्या सुद्धा तंदुरुस्त जन्माला येऊ शकतं. त्यानंतर विहार जो सांगितलेला आहे, पूर्वी मधला एक असा काळ होता, एक 10 वर्षापूर्वीचा, की सगळ्याच बायका सिझेरियन करायला फार हे असायचं, की त्यांना वाटायचं की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये फार कष्ट लागतात, सिझेरियन सोपे आणि डॉक्टर तुम्ही लगेच सिझेरियन करून टाका. पण आता परत एकदा स्त्रियांमध्ये अवेअरनेस वाढलेला आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला डिलिव्हरी असते तर त्यावेळेला मुली स्वतःहून म्हणतात की ट्राय करा नॉर्मल डिलिव्हरीसाठी. आणि म्हणूनच ह्या गर्भावस्थेच्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही जितका व्यायाम कराल, एक्सरसाइज कराल, जे की सूट होतात गर्भावस्थेमध्ये, ते तुमच्या नॅचरल डिलिव्हरीसाठी हेल्प करणारे ठरणार आहेत. त्यानंतर आपण गर्भसंस्कारांमध्ये बघतो की आहार विहार झाला, ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज बऱ्याचदा करताना दिसतात. तर आयुर्वेदानुसार षष्ठे बुद्धी म्हणजे 6व्या महिन्यामध्ये गर्भावस्थेत बालकाच्या बुद्धीची जी आहे ती ग्रोथ होताना दिसते, मेंदू डेव्हलप होताना दिसतो. आणि म्हणूनच ह्या महिन्यापासून पुढे राईट ब्रेन डेव्हलपमेंट, लेफ्ट ब्रेन डेव्हलपमेंट ह्यासारख्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या जर मातेने केल्या तर त्याचा इम्पॅक्ट ह्या बालकाच्या सुद्धा मेंदूच्या ग्रोथवरती होताना दिसतो. आणि त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा गर्भसंस्कारांमध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर मेडिटेशन सुद्धा गर्भावस्थेत करणं खूप महत्त्वाचं आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच ज्याप्रमाणे फिजिकल हेल्थ महत्त्वाची आहे तितकीच मानसिक हेल्थ सुद्धा महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने हे जे आहे ते गर्भसंस्कार करणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणखी डिटेलमध्ये जे गर्भसंस्कार आहे ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये जस्ट एक बेसिक इंट्रोडक्शन ही आपण गर्भसंस्काराची बघितलेली आहेत. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.